रामकृष्ण हरी मित्रांनो, हे फोडायची नाही का पुढे? त्याचा आज भाजीचं कार्यक्रम चालू होता आमच्या एकाच्यात वाटत पुण्यावरून गावाकडे आले होते. सगळं मटेरियल वाटून घेतलेलं आमचे आमच्याकडे भाजीचं कार्यक्रम आहे. तिसरा तेल ओतायचं सांगितलं, घराघरात तेल ओता म्हणून टेन्शन घ्यायचं. आज भात गाव करेल अशी चांगली झणझणीत भाजी खाऊ नव्वद उठला पाहिजे लोकांचा. तर नवनाथ भया पूर्ण नवनाथ भयाकडे आज पूर्ण म्हणजे भाजीचं पूर्ण नवनाथ भयाकडे दिलेलं आहे. तर शिवसेना आणायला सांगितलं तर चटणी टाका, आता नवनाथ भयाची एक स्टाईल बघा. आता नवनाथ भया म्हणतात अजिबात असे पुरी कांदा टाका, लसूण टाका, आणायला सांगितलं कांद्याची पीठ टाका, बारीक सगळं कांदा सगळं गेला. पहिल्यांदा तेल टाकलं, टाकलं कांदा कांदा सगळं अद्रक बघा कसे पुढं पुढच्या चटणीचा मिठाचा स्टाईल बघितलीच नाही आली. सुरुवात झालेली आहे आपल्या मस्त प्रकारे फोडणी देत आहोत. पुण्यावरून गावाकडं आलो का ते, कारण स्वयंपाकाला काय माणसं म्हणून चला म्हणलं 2 घास सुपाची खात येतात आणि आपली मदत पण होती. बघा कसा मसाला झाला भयानक दिसते. ते सगळं तेल आहे बरं, पाणी आहे सर मसाला एवढं तेलामध्ये कढीपत्ता टाकला. तर आता बाकीचे काम चालू. तर दोघंजण दोन्ही कुलकले हलवायले जातात. कठाळ्यामध्ये चालू आहे वांग्याची भाजी. वांग्याची भाजी 1 नंबर झाली आता. बघा ना आता कसं चालू आहे आता हळूहळू. बघा साऱ्या फोडायची पद्धत बघा धरला एका टप्पूमध्ये शॉर्टच. हे बघ खतरनाक. दासू भाऊ आता नवनाथ भयाचं बघून दासू भाऊ सुद्धा आता कसा फोडायचा प्रयत्न करतात. बघा हा बघ चटणी कशी फोडायची स्टाईल आहे. चटणीचं पाकिट द्यायला दासू भाऊ बघा फोडायचं. माधव भाऊनं घेतले आता कले भातवाडी घेतली हलवायला माधव भाऊनं. बघा आता हे बघ कशी चटणी दासूभाऊ बघा चिकटात म्हणलं. दासूभाऊ डोळ्यात घालचा कोणाच्या हे बघ दासूभाऊनं सुद्धा जमलेले फिट. दासूभाऊ घालचा डोळ्यात एखाद्या आमचा बनवून कोथिंबीर टाकली वरून तिकडे शिवाभाऊ आपले हा विकासचं काम 1 नंबर होतं. पण आपलं विकास एवढा झटला कार्यक्रमाला. शेंगदाणे कूट, लसूण कूट, अद्रक कूट, डाळिंब काढ, लसूण ते काढ. बघा कसं लाल 2 1 नंबर भाजी झाली. काय पाहतच काम नाही या भाजीला. हे बघा टमाटर 1 नंबर भाजी असते आमची. आज आमची पंगत आहे अखंड हनुमान सप्ताह निमित्त. आज आमच्या वाड्यात पंगत आहे. त्यानिमित्तानं आज आमचे जेवण चालू आहे. बाकीचे स्वयंपाक झालेला आहे सगळं. आता भाजीला फोडणी द्यायची होती. आमचे नवनाथ भया सरपंच आचारी पण आहेत. 1 नंबर भाजी बनवत आहे. येतात ते गुरुजी काय नाही. पेस्ट चालू आहे. लसण बिसन सगळं पेस्ट टाकायला. खोबरं याद आहे. खोबरं लास्टला खोबरं राहिलं. खोबरं आता हळद टाकतात. हे बघा एक फोडायची पद्धत हळद बिळ्यात खतरनाक 1 नंबर. तिसऱ्या बघा कसं नियोजन लावलं. सगळं वाटून पिटून सगळं 1 नंबर. कोथिंबीर आली, सांबार 1 नंबर नियोजन झालेलं आहे सगळं. आता अशा प्रकारे आमची भाजी पूर्ण झालेली आहे आणि सगळेजण भाजी खायला येऊ शकता या. तर मग इकडं समाज चहाचे नियोजन लयच भारी केलं की चला म्हणलं आता ज्यानं स्वयंपाक करायला गेलं चहा गेलो मग आपलं आलो चहा द्यायला सगळ्यांना. इकडे बसले होते आपले आणा गेला चहा दिला. चहा संपत आला. परत गेलो घेतला का चहा शंभू आणायला म्हणलं भरा अजून कप. काय शंभू आणायला परत कप भरले. कप द्या ना. 1 नंबर चहा बनवतात आमच्या इथे. कधी पण स्वयंपाक असला
एक नंबर चहा म्हणजे क्वालिटी चहाला असते. चहा प्याल तर परत परत याल असा चहा बनवतो संपवनाने पटपट कप भरले. चहा घेतला का? घेतला. माझा भाऊला चहा लय आवडतो. एक कप अगोदर छानला होता परत एक कप रात्री गुरुजीला गेला. काही बायाला राहिला होता परत बायाला गेला. चहा घ्या सरपंच. गोड तर आहेच की. चहा नाही पित तुम्ही घ्या ना. आपले सरपंच दूध घेता? नाही. चहा घेता का मावशी? तुम्ही घेतला का? तेला दे रा मग.